प्रतिभा रवींद्र नांगरे, गाव कारले. माझं शिक्षण MA कंप्लीट झालं आहे आणि मी सुशिक्षित बेरोजगार म्हणून घरात होते. एक छोटासा जॉब करत होते, पण त्या जॉबमध्ये असताना मला माझी मुलगी छोटी 12 वर्षाची आहे. तिला थॅलेसिमिया नावाचा आजार आहे आणि या आजारामुळे तिला ब्लड भरण्यासाठी जर 15 दिवसाला मला दवाखान्यात जावं लागायचं आणि दवाखान्यात जात असताना जॉबमध्ये मला सुट्ट्या वेळेवर देत नव्हते सर. त्या सुट्ट्यांच्या प्रॉब्लेममुळे माझा जॉब मी सोडून दिला आणि घरी बसले होते. हे कंप्लीट 1 वर्ष मी घरी होते. सतत डोक्यात घरात पैशाची चणचण भासत होती. उमेद गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मला सहाय्य केलं आणि हे सहाय्य माझ्या पाठीशी असंच असावं अशी मी सर्वांना विनंती करते. मला घरच्यांचा सपोर्ट होता. हेच उमेद महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांचे मी आभार मानते. नमस्कार, माझे नाव प्रतिभा रवींद्र नांगरे, गाव कारले. माझं शिक्षण MA कंप्लीट झालं आहे आणि मी सुशिक्षित बेरोजगार म्हणून घरात होते. एक छोटासा जॉब करत होते, पण त्या जॉबमध्ये असताना मला माझी मुलगी छोटी 12 वर्षाची आहे. तिला थॅलेसिमिया नावाचा आजार आहे आणि या आजारामुळे तिला ब्लड भरण्यासाठी जर 15 दिवसाला मला दवाखान्यात जावं लागायचं आणि दवाखान्यात जात असताना जॉबमध्ये मला सुट्ट्या वेळेवर देत नव्हते सर. त्या सुट्ट्यांच्या प्रॉब्लेममुळे माझा जॉब मी सोडून दिला आणि घरी बसले होते. हे कंप्लीट 1 वर्ष मी घरी होते. सतत डोक्यात घरात पैशाची चणचण भासत होती आणि अशाच वेळी मी घरात बसून बसून वेगवेगळ्या रेसिपी तयार करायची. त्या रेसिपी करत करत एक दिवस माझ्या डोक्यात आलं की आपण सुद्धा कोणता तरी बिझनेस उभा करावा आणि हा बिझनेससाठी लोनची गरज होती. पण लोन तसं बँकेत वगैरे गेले तर तारण शिवाय लोन देत नव्हते. मग मला गावात माझा प्रेरणा स्वयंसहायता महिला बचत गटामध्ये मी होते. या बचत गटामध्ये मी बचत गटाच्या अध्यक्ष सचिव व उमेद समूहाकडून मी बचत कर्जाची मागणी केली आणि उमेद समूहाकडून मला बचत गटाचे कर्ज प्रकरण आणि ग्रामसंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी माझा प्रस्ताव कर्जासाठी मांडला आणि मला अर्थसहाय्यता निधीमधून कर्ज उपलब्ध झालं. या कर्जातून मी माझ्या उद्योगासाठी स्थापन केला. हा उद्योग जवळजवळ 2 वर्ष झाले. माझा प्रेरणा स्नॅक्स सेंटर नावाने हा उद्योग सुरू आहे. आज 2.5 वर्ष झाले. या उद्योगामध्ये मला छान वाटते आणि पैसे वगैरे भरपूर भेटतात. मला घरच्यांचा सपोर्ट होता. अर्थसहाय्यासाठी कस्तुरी महिला प्रभाग संघ सैदापूर, तसेच स्नेहबंध महिला ग्रामसंघ पार्ले आणि विशेष पदाधिकारी म्हणजे CRPF जयश्री मदने मॅडम, राठोड मॅडम, ऐश्वर्या कुंभार मॅडम, शिरोमणी नांगरे मॅडम, तसेच उमेद महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांचे मी आभार मानते.